नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात आपण? आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये, नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आमचं घर आणि वावर बघणार आहोत. तर मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आमचं घर कसं आहे, गावाकडचं वावरामधलं घर कसं आहे, शेतामधलं घर कसं आहे ते दाखवणार आहे. तसेच थोडीफार शेती पण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मित्रांनो, आमचं घर हे गावापासून जवळपास 300 ते 400 मीटर अंतरावर वाडी शेजारी वाडीवरती आहे. आणि वावरामध्येच आम्ही हे घर बांधलेलं आहे. आणि हे घर म्हणजे आधी गोठा होता बघा, आणि आम्ही गाई पाळल्या होत्या आणि गाईसाठीच हा गोठा बांधला होता. पण ते गाईचा दुधाचा व्यवसाय आम्हाला जमला नाही, त्यामुळे आम्ही गाई विकून टाकल्या आणि नंतर मग त्या शेडमध्ये, त्या गोठ्यामध्येच आम्ही खोली काढली आणि त्याच्यामध्येच घर बांधलं आणि त्याच्यामध्येच राहायला लागलो. तर चला आता तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या दाखवतो, आमचं वावरामधलं घर, वाडीवरचं घर आणि थोडंफार वावरसुद्धा दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, हे समोर दिसतं हे घर आहे आमचं. आणि इथं समोराचं कंपाऊंड वगैरे बनवलेलं आहे बघा, जाळी जुळी लावून. आणि इकडं ढोरं बांधलेली आहे. आणि इकडं समोर बघा, इथं समोरच रस्ता आहे आणि पलीकडून ते जे घर दिसते ते वाडीवरचे घर आहे बघा, या झाडामध्ये. तर चला आता समोर जाऊ, इकडं समोर जाऊ आणि बघू समोरून कसं दिसतं आमचं वावरामधलं घर, वाडीवरचं घर. तर मित्रांनो, आपण आता घरासमोर आलो बघा. आणि हे असं घर आहे, ही अशी खोली काढलेली बघा या शेडमध्ये. हे बघा, वरून पत्र वगैरे तुम्हाला कळत असेल डिझाईन. गोठा होता, हा शेड बांधलो होता आम्ही या ठिकाणी. आणि या ठिकाणीच गाई वगैरे बांधत होतो आम्ही. नंतर गाई विकल्यानंतर मग या ठिकाणी आम्ही अशी रूम काढली बघा समोर. आणि इथं घरासमोरच बघा तिथं मोरी आहे आणि मोरी लावूनच या ठिकाणी बघा हौद आहे पाण्यासाठी. आणि हे इकडं समोर बघा, इकडं टॉयलेट वगैरे बांधलेलं आहे आणि हे असे झाडं वगैरे लावलेले इथं घरासमोर. आणि इकडं समोर बघा, हा पत्राचा गेट बनवलेला आहे आणि अशी जाळी वगैरे लावलेली बघा, कंपाऊंड वगैरे बनवलेलं आहे. आणि पाठीमागं तिकडं बघा ती वावर आहे आणि वावरामध्येच हे घर, हा गोठा आहे. तर असं वातावरण आहे आता घरी बघा. इथं बाज वगैरे चांगलं पटांगण या ठिकाणी. आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही इथं बाहेरच झोपतो. जेव्हा पण फ्रेश वातावरण असेल तेव्हा आम्ही इथं घरासमोर भाजी वगैरे टाकून या ठिकाणी झोपतो रात्री बघा. असे झाडं वगैरे भरपूर लावली, तर लिंबा झाडं बघा किती लावली. आणि आतमधून असं बघा, इकडं चारा वगैरे ठेवला शेडमध्ये. अर्ध शेड ढोरासाठी ठेवलं आणि त्याच्यात घर बनवलं, इकडं घर बनवलं आणि इकडं मोकळी जागा ठेवली ढोरं वगैरे बांधण्यासाठी बघा. आणि आता पावसाळा असल्यामुळे याच्यामध्ये चारा ठेवला. आणि या शेडमधूनच बघा इकडं पाठीमागं इकडं वावर दिसतं बघा. आणि इकडं वावर आहे आणि असं वावरामध्येच हे घर आहे बघा. आणि इकडं बघा, आता याच्यामध्ये कपाशी लावलेली सरकी बघा, ही कशी हिरवीगार झाली, पाऊस पाणी सगळं व्यवस्थित असल्यामुळे. आणि ते तिकडे एक आंब्याचं झाड आहे बघा. हे सरकीचं वावर आमचं आहे आणि त्या आंब्याच्या झाडाच्या खालून सुद्धा एक वाटणी आहे. आणि इकडं आमचं शेजाऱ्याचं वावर आहे भावकीचं. आणि तिकडं समोर या बांधाऱ्यानं चालत चालत तिकडे गेलं, खाली एक आमचं वावर, एक वाटणी सरकी लावलेली त्याच्यामध्ये. आणि सरकीच्या खाली आणखी एक वाटणी बघा, तिकडं मोसंबीचा बाग लावलेला आहे. तर वातावरण बघा मित्रांनो किती छान झालेलं आहे आता गावाकडे वावरामध्ये. 2-4 दिवसानंतर ऊन पडलं बघा, 2-4 दिवसांत सूर्यदर्शनच नव्हतं झालं. तर मित्रांनो, इकडं बघा, आई आता इथं दोन वाळू घालू लागली बघा तारीवरतीच. ती जाळी देईन ना वाकून. तर चला आता हे घरामध्ये काय आहे काय नाही बघू आपण. तर मित्रांनो, आतमधून हे असं घर आहे बघा. आणि हे वरती बघा, हे पत्र हे असे लावलेले शेडचे पत्र आहे ते. आणि शेडमध्येची फुले काढलेली आहे. आणि या अशा वस्तू ठेवलेल्या आता घरामध्ये बघा, हे डबे वगैरे ठेवलेले. आणि अशी तर पडदी घातलेली बघा.
आणि हे डब्यामध्ये इथं कुरडया पापूड शेवाया ठेवलेल्या आहे, काही डाळी वगैरे इथं मुगाची डाळ उडदाची डाळ ठेवलेली आहे. तर असं घर आहे आतमधून. इकडं फॅन वगैरे लावलेला आहे आणि इकडं टी व्ही आहे, फ्रीज आहे आणि इकडं कपाट वगैरे बघा. आणि हे कपाट हे फ्रीज वगैरे आम्ही विकत आणलं होतं, सिलोडवरून आणलं होतं बघा. आणि इथून समोरच बघा, या घरामधून समोरच इकडं रोड आहे, हे नेट वगैरे लावलेलं आहे जाळीला समोर. तर खूप भारी वातावरण इथं घरासमोर आहे बघा. घरामधून असं समोर चांगलं पटांगण ठेवलेलं आहे आम्ही उठण्या बसण्यासाठी. आणि उन्हाळ्यामध्ये या झाडाखाली आम्ही ढोरं बांधतो बघा. तर मित्रांनो, याचं घर आहे आमचं वावरामधलं वाडीवरचं घर आहे बघा. आणि मित्रांनो, याआधी बघा या ठिकाणी एक गोठा होता. आम्ही याआधी 2 गाई घेतल्या होत्या मोठमोठ्या 50-60 हजाराच्या. 2 गाई घेतल्या होत्या बघा. एक 60 हजाराची गाय होती आणि एक 50 हजाराची गाय होती. आणि त्या गायी आम्ही पाळल्या होत्या आणि दुधाचा व्यवसाय आम्ही या ठिकाणी करत होतो. आणि गाईसाठीच हा गोठा बांधला होता बघा. नंतर मग तो दुधाचा व्यवसाय आम्हाला जमला नाही, दुधाचा धंदा आम्हाला जमला नाही, त्यामुळे आम्ही त्या गायी विकून टाकल्या. आणि नंतर मग या शेडमध्ये या गोठ्यामध्येच आम्ही या 2 खोल्या काढल्या, या गोठ्यामध्येच घर बांधलं आणि या गोठ्यामध्येच राहायला लागलो. तर मित्रांनो, मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता, तुम्हाला हे आमचं वाडीवरचं घर वावरामधलं घर दाखवायचं नव्हतं. पण नंतर म्हटलं यार बनवला पाहिजे, आपण आपल्या मित्रांना आपलं घर दाखवलं पाहिजे. याआधी बनवायचं नव्हतं मला, कारण मला वाटत होतं की यार हे घर असं इतकं सर्वसाधारण घर लोकांना आवडेल किंवा नाही आवडेल. पण नंतर मग विचार आला, यार यूट्यूबवर गरीब लोक पण असतात, आपल्यासारखे सर्वसामान्य लोक पण यूट्यूबवर असतात. आणि काही लोकांचं घर तर असं पण घर नाही आहे, आपलं तरी बरं आहे, काही लोकांना असं सुद्धा घर नाही, असा विचार माझ्या डोक्यात आला. आणि नंतर मग मी हा व्हिडिओ बनवला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आमचं हे वाडीवरचं वावरामधलं घर कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये, अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.